नोटासंदर्भात मागे एक नोटीस जारी झालेलं होतं की प्लास्टिकच्या नोटा ज्या आहेत त्या आता प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत आणि कागदी नोटा या बंद होणार आहेत। परंतु ऑफिशियली जी आपल्या सरकारकडून मंजुरी येणार होती ती मंजुरी काल राज्यसभेमध्ये खुद्द निर्मला सीतारामन, देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मंजुरी दिलेली आहे आणि याविषयी सर्व माहिती सांगितलेली आहे। म्हणजे प्लास्टिकच्या नोटा, किती रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा येणार आणि जर त्या रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा आल्या तर तुमच्या ज्या नोटा आहेत बाकीच्या म्हणजे तुमच्या कागदी नोटा ज्या पहिल्या आहेत त्या बंद होणार का, त्या चालणार का, किंवा चालणार तर कधीपासून चालणार, बंद होणार तर कधीपासून होणार, या प्लास्टिकच्या नोटा बनवताना नेमकी सामग्री साहित्य काय वापरलेलं आहे किंवा प्लास्टिकच्या नोटा आणि ज्या कागदी नोटा पहिल्या आहेत या दोन्हीमध्ये फरक नेमका काय आहे या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती काल आपल्या देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे। तर नेमकी ही माहिती त्यांनी काय दिलेली आहे, राज्यसभेमध्ये काय घोषणा केली किंवा या संदर्भात सविस्तर माहिती काय दिलेली आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवी अपडेट। तर बघा, सरकारने मागच्या महिन्यामध्येच आरबीआयला मंजुरी दिलेली होती प्लास्टिकच्या नोटा करण्यासंदर्भातील। आता काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी खुद्द लिखित स्वरूपाची माहिती ही सांगितलेली आहे की प्लास्टिकच्या नोटांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे। आरबीआयला प्लास्टिकच्या नोटा तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता ते तयार करण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या प्लास्टिकच्या नोटा, किती रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पहिल्यांदा येणार तर 10 ते 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा या ट्रायल बेसवरती 100 करोड रुपये हे 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचे बनवले जाणार आहेत। म्हणजेच 100 करोड रुपये हे 10च्या नोटांचे आणि 20च्या नोटांचे 100 करोड रुपये असे 200 करोड रुपयेपर्यंत रक्कम ही 10 आणि 20च्या नोटांची पहिला ट्रायल बेस म्हणून हा बनवल्या जाणार आहेत। आता प्लास्टिकच्या नोटा कशा बनवणार या संदर्भात माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। पण पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, प्लास्टिकच्या नोटा बनवण्यासाठी सरकारकडून काय प्लॅन केला जात आहे हा सुद्धा त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे। आता प्रत्येकाला ही माहिती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ट्रायल साठी फक्त 10 ते 20च्या ज्या नोटा आहेत त्या नोटांना परवानगी देण्यात आलेली आहे। दुसऱ्या कोणत्याही नोटा चेंज होणार नाहीत। तर 10 आणि 20च्या ज्या नोटा आहेत त्याच नोटा प्लास्टिकच्या या येणार आहेत। तर त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा की हळूहळू जर यामध्ये सक्सेस रेट आला, जर ट्रायल बेसवरती आता 100 करोड रुपये 10 आणि 20च्या नोटांचे बनवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। जर हा ट्रायल बेस सक्सेस झाला तर पुढे सर्वच नोटा या प्लास्टिकच्या हळूहळू आणि टप्प्याटप्प्यामध्ये केल्या जाणार आहेत। परंतु काही लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की आता प्लास्टिकच्या नोटा आल्या तर मग ज्या कागदी नोटा आहेत पहिल्या 10 आणि 20च्या नोटा त्या नोटा चालणार का, असा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे। तर बिलकुल चालणार आहेत, म्हणजे त्या नोटा चालणारच आहेत, असं नाही की त्या बंद होणार आहेत। निर्मला सीतारामन यांनी खुद्द सांगितलेलं आहे की या नोटा बंद होणार नाहीत, परंतु जर आपला हा ट्रायल बेस सक्सेस झाला तर मात्र या नोटा हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये बंद होणार आहेत, अचानक बंद होणार नाहीत। दोन्हीही नोटा आता सध्या जरी प्लास्टिकची नोट आली तरी कागदी नोट सुद्धा 10 आणि 20 रुपयांची चालणार आहे। आता यानंतर महत्त्वाचं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की प्लास्टिकच्या नोटा नेमक्या बनणार कशा या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। बघा, प्लास्टिकच्या नोटा हा स्टेप वाईज बनणार आहेत। त्यातील पहिली स्टेप असणार आहे असा एक स्पेशल प्लास्टिक जो आहे तो प्लास्टिक दव किंवा ज्याला असा दाणा म्हटलं जातं, दाणा, प्लास्टिक दाणा आहे तो हाय टेम्परेचरला वितळवला जाणार आहे। प्लास्टिकचा एक कण असतो, कण म्हणजे एक असं दाण्यांसारखं आकाराचं आहे, ते हाय टेम्परेचरला वितळवलं जाणार आहे। त्यानंतर स्टेप 2 त्याची असणार आहे, नंतर एक मोठा फुगा बनवला जाणार आहे।
मोठा फुगा, आता ते प्लास्टिकच्या कण आहे त्याला म्हटलं काय जातं बघा, BOPP असं म्हटलं जातं. तो प्लास्टिकचा BOPPचा दाणा आहे तो हाय टेम्परेचरला वितळवला जाणार आहे. त्यानंतर त्याचा एक बलून टाईप असा फुगा तयार केला जाणार आहे, ज्याच्यापासून पुन्हा एक पारदर्शक असा कागद तयार केला जाणार आहे प्लास्टिकचा. त्यानंतर पुढची स्टेप असणार आहे, या शीटला सफेद कलरची शाई केली जाणार आहे. याचं महत्त्वाचं कारण सफेद कलरची शाई का केली जाणार आहे, कारण त्यावरती नंतर दुसरे कलर सुद्धा बेंड व्हायला हवे म्हणून हा कलर केला जाणार आहे. कारण यावरती बाकीचे कलर पूर्णपणे बेंड झाले पाहिजेत किंवा प्रिंट झाले पाहिजेत त्यामुळे. त्यानंतर चौथी स्टेप आहे ते म्हणजे नोटाच्या एका बाजूला नोटाची एक बाजू ही पारदर्शक सोडलेली आहे. आता तुम्ही बघितलं तर कागदी नोटांवरती सुद्धा एक बाजू पारदर्शक सोडलेली आहे. तसेच त्याप्रमाणे या नोटांमध्ये सुद्धा एक बाजू पारदर्शक सोडलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सुरक्षा फीचर. प्लास्टिक नोटेत ही सुरक्षा फीचर आहे ते आणखी ॲडव्हान्स होणार आहे. आता कागदी नोटात तर आहेच, परंतु प्लास्टिक नोटांमध्ये सुद्धा हे सुरक्षा फीचर हे ॲडव्हान्स होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बरेच फ्रॉड नोटा तयार होत आहेत आणि बाजारात फसवलं जात आहे. त्यामुळे ही प्लास्टिकच्या नोटाचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि त्या जो ट्रान्सपरंट पारदर्शक पार्ट नोटेमध्ये सोडलेला आहे त्यामध्ये हॅलोग्राम हा लावला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना किंवा जे दुकानदार आहेत कोणालाही ती नोट ओळखण्यासाठी, खरीच नोट आहे ही ओळखण्यासाठी चांगलं सहाय्य होणार आहे. त्यामुळे तो हॉलोग्राम बसवण्यात येणार आहे. आता बघा या झाल्या स्टेप. त्यानंतर जी नोट आहे ती नोट जी कागदी नोट आहे याच्यापेक्षा 4 पटीने ही जाड किंवा बिना फाटणारी असणार आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आम्ही जी प्लास्टिक नोट आता सरकारकडून RBI कडून केली जाणार आहे, तयार केली जाणार आहे, ती नोट जवळजवळ 30 वर्षापर्यंत टिकून राहणार आहे. ही नोट अजिबात फाटणार नाही किंवा भिजली तर त्यावरती पाणी पडलं तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे प्लास्टिक नोट आणि कागदी नोट. जी पहिली आपली कागदी नोट होती आणि प्लास्टिक नोट होती, मग यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे, त्यामुळे सरकारने ही प्लास्टिक नोट आणण्याचा निर्णय घेतला. पहिलं म्हणजे प्लास्टिक नोट ही प्लास्टिक नोट ही वेगळ्या मटेरियलपासून बनते आणि कागदी नोट ही वेगळ्या मटेरियलपासून बनते. आता प्लास्टिक नोटमध्ये कोणतं जे मटेरियल आहे ते वापरणार आहेत तर मी मगाशीच सांगितलं BOPPचे दाणे म्हणजेच हाय लेवलचं जे प्लास्टिक असतं ते प्लास्टिक वापरलं जाणार आहे, ज्यामुळे ही नोट कायमस्वरूपी टिकून राहायला मदत होणार आहे. तर कागदी नोटांमध्ये कोणतं जे मटेरियल आहे ते वापरलं होतं, कॉटन आणि सुती लिंटन वापरलेलं होतं कागदी नोटांमध्ये. त्यामुळे कागदी नोटा जास्त दिवस टिकत नव्हत्या किंवा जरी पाणी पडलं तर त्या खराब व्हायच्या. त्यामुळे हा सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर कागदी नोट ज्या प्लास्टिक नोटा आहेत त्या प्लास्टिक नोटा कितीतरी पटीने कागदी नोटांपेक्षा टिकाऊ आणि कठीण आहेत, म्हणजेच फाटणार नाहीत किंवा तुटणार नाहीत अशा आहेत. त्यानंतर पुढचा डिफरन्स आहे, या नोटा कितीतरी पटीने जास्त काळ राहणार आहेत. म्हणजे प्लास्टिक नोटा कितीतरी पटीने जास्त काळ राहणार आहेत, ज्या कागदी नोटा आहेत त्या कागदी नोटा लगेच खराब होतात. त्यानंतर ज्या प्लास्टिक नोटा आहेत यावरती स्टँटनवर हॅलोग्राम लावणार आहेत, म्हणजे जो पारदर्शक भाग ठेवलेला आहे त्या पारदर्शक भागावरती हॅलोग्राम लावला जाणार आहे. यामुळे काय होणार आहे तर तुमची नोट खरी आहे का खोटी आहे हे तुम्हाला लगेच समजणार आहे. आता कागदी नोटांवर सुद्धा या पारदर्शक भागात तुम्हाला माहित आहे गांधीजींचा फोटो होता, त्यामुळे ओळखता येत होतं. परंतु कागदी नोटांवरती सुद्धा फ्रॉड होत होतं की बऱ्याच अशा डुप्लिकेट नोटा सुद्धा आल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा हा पारदर्शक भाग हा डुप्लिकेट लावण्यात आलेला होता. परंतु प्लास्टिक नोटांमध्ये असं होऊ शकणार नाही. प्लास्टिक नोटा या जाड किंवा एका हाय प्लास्टिकने बनल्यामुळे हा जो प्लास्टिकचा भाग आहे तो जास्त कुठे अवेलेबल नाही आणि त्यामुळे या डुप्लिकेट नोटा बनवण्यासाठी कोणालाही कठीणच जाणार आहे. त्यामुळे ज्या प्लास्टिक नोटा आहेत त्या प्लास्टिक नोटा बाजारात आणण्याचा निर्णय हा सरकारकडून घेण्यात आलेला आहे. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे प्लास्टिक
प्लास्टिक नोटांसंदर्भातील प्रत्येकाला ही माहिती माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. फक्त नोटा येणार हे माहीत नसून या नोटांसाठी नेमकं साहित्य काय वापरलं किंवा त्या नोटा आल्या तर आपल्या पहिल्या नोटा चालणार का हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.